नमस्कार, मी शिवानी शिंगवी। केपी लाईव्हच्या बोला साहेब या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज अहमदनगर जिल्ह्यातील असं सुसंस्कृत राजकीय व्यक्तिमत्व ज्यांचा फक्त स्वतःच्या पक्षात नाही तर विरोधी पक्षात सुद्धा आदर केला जातो असे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय प्राध्यापक भानुदास बेरड साहेब आपल्या सोबत आहेत। तर त्यांच्याशी आपण मस्तपैकी आज संवाद साधूयात। नमस्कार सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम तुमचं मी मनापासून स्वागत करते। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे। तर यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन सर्वप्रथम मी करते। आणि कसं वाटतंय तुम्हाला या कार्यक्रमात जाण्यासाठी? देशाचा आणि आमचा सर्वोच्च नेता आणि त्याच्या शपथविधीला जाण्याचा योग येणं किंवा बोलवलं जाणं हे खरं म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा एक अभिमानास्पद क्षण आहे, अविस्मरणीय क्षण आहे। आणि मला हे सांगायला आवडेल की मी 2014च्याही शपथविधीला उपस्थित होतो, 19च्याही शपथविधीला उपस्थित होतो आणि उद्या होणाऱ्या शपथविधीलाही मी हजर राहणार। तुम्ही एकटेच आहात की अजून तुमच्यासोबत कोणाला आमंत्रित? नगर जिल्ह्यातून अजूनही 4-5 लोकांना बोलवलेलं असेल, पण नावं मला माहिती नाहीत कारण PMO कार्यालयाने थेट फोनवर संवाद केलेला असल्यामुळे अन्य कोणाला फोन गेलेत की याची माहिती मला तरी नाही आहे। आता थोडंसं निवडणुकीच्या बाबतीत आपण बोलूयात। जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये बालेकिल्ला मानला जातो अहमदनगरला आपल्या BJP पक्षासाठी। हे असताना देखील आपल्याला निवडणुकीमध्ये पराभव मिळाला, याबद्दल काय तुमचं मत? अहमदनगर लोकसभा हा मतदारसंघ कैलासवासी सूर्यभान वहाडणे पाटील, नास फरांदे, राजाभाऊ झरकर, माजी खासदार दिलीपजी गांधी आणि असंख्य संघ विचारावर, हिंदुत्वाच्या विचारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याग करून बांधलेला मतदारसंघ होता। आज जरी हा मतदारसंघ आमच्या हातातून निसटला असला तरी आगामी कालखंडामध्ये या मतदारसंघामध्ये पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न होईल। पक्षाची बांधणी चांगल्या पद्धतीने कशी करता येईल आणि झालेल्या चुका कशा दुरुस्त करता येईल याचा विचार करून पुन्हा एकदा 2029ला पुन्हा एकदा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात कसा येईल या दृष्टीने आगामी कालखंडामध्ये पक्ष आणि संघटना काम करेल असं मला वाटतं। आता लवकरच विधानसभेच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत, तर त्या संदर्भात आपली काय वाटचाल असेल? नगर जिल्ह्यामध्ये एकेकाळी हा जिल्हा कम्युनिस्टांचा होता, नंतर तो काँग्रेसयुक्त झाला, नंतर राष्ट्रवादींचं प्राबल्य वाढलं आणि अलीकडच्या कालखंडामध्ये नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व या जिल्ह्यामध्ये आपण मागील 5-10 वर्षामध्ये पाहिलेलं आहे। सर्वसाधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील आणि या निवडणुकीमध्ये मित्रपक्षांना बरोबर घेऊन एक चांगलं यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू। लोकसभेला झालेल्या चुका टाळून हे यश कसं मिळवता येईल या संदर्भातील पक्ष पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर हे चिंतन सुरू आहे आणि त्यामधून एक चांगला मार्ग निश्चित सापडेल आणि या विधानसभा निवडणुकीमध्येही नगर जिल्ह्यामध्ये एक वेगळं यश आपल्याला पाहायला मिळेल। तुम्ही बोलताना नेहमी निष्ठावंत हा शब्द कायम वापरता, तर हा शब्द ह्याचं महत्त्व काय आहे? निष्ठावंत हा जो शब्द आहे हा एका दिवसामध्ये एखाद्या व्यक्तीला चिकटवता येत नाही। आता माझंच उदाहरण घेतलं तर आयुष्यातील 35-40 वर्ष मी या पक्षाचं काम करतो, या विचारधारेवर प्रेम करून काम करतो आहे। जेव्हा या विचारधारेवर प्रेम करून पक्षाचं काम सुरू केलं होतं तेव्हा मी जिल्हाध्यक्ष होईल किंवा अन्य काही होईल असं कधी मनात आणि स्वप्नात वाटलं नव्हतं। एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जिल्हाध्यक्ष बनवलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये असणारा हा भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष होणं एक मोठा मान सन्मानाचं पद मला प्राप्त झालं आणि 5 वर्ष मी चांगल्या पद्धतीनं काम करू शकलेलं होतं। आजच्या परिस्थितीमध्ये निष्ठावंतांकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा जो दृष्टिकोन सध्या सगळ्याच पक्षामध्ये जाणवतो आहे, म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच निष्ठावंतांना अन्यायकारक वागणूक मिळते असं नाही। काँग्रेस, RPI, राष्ट्रवादी, शिवसेना या सगळ्याच पक्षामध्ये ही अवस्था झालेली आहे। मात्र भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विशिष्ट विचारधारेवर प्रेम करणारा कार्यकर्ता असतो, म्हणून भारतीय जनता पार्टीनं प्रदेश किंवा राष्ट्रीय पातळीवर कोणताही निर्णय जरी घेतला असला तरी तो कार्यकर्ता निमूटपणे कमळाच्या बटनावर बटन दाबून आपलं काम करत असतो।
एक वेळ मनातून राग व्यक्त करील, मात्र मतदान केंद्रावर गेल्यावर मात्र कमळाचं बटन तो दाबतो. प्रदेश पातळीवरून संघटनात्मक जबाबदाऱ्या ज्यांच्याकडे दिल्या जातात, खरं म्हणजे त्यांच्या त्या जबाबदाऱ्या असतात, त्या पद्धतीनं ते काम करतात. मात्र कुठंतरी काहीतरी मिसमॅच होतं आहे आणि हा विसंवाद जर निर्माण झाला तर मग असे कालच्यासारखेचे रिझल्ट लागतात. हा फक्त नगर जिल्ह्यापुरता कालच्या लोकसभेचा रिझल्ट नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा रिझल्ट लागलेला आहे. तेव्हा निष्ठावंत आणि नवीन कार्यकर्ते यांच्यामध्ये मेळ घालण्यासाठी, एक सुसूत्रता आणण्यासाठी मला वाटतं प्रदेश पातळीवर आगामी कालखंडामध्ये काही फेरबदल होतील अशी मला अपेक्षा आहे. नगर शहरातून आमदार संग्रामभैया जगताप असतील आणि आपल्या नगर तालुक्यातील शिवाजीराव कर्डिले यांनी प्रामाणिकपणे आपल्याला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, पण तरीही आपल्याकडून त्यांना विरोध का केला जातो? नाही, असं काही झालं आहे असं मी मानत नाही. मुळात संग्रामभैया जगताप यांचा राष्ट्रवादी पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे, महायुतीचा तो एक घटक पक्ष आहे आणि ते विद्यमान आमदार असल्यामुळे साहजिकच थोडंसं प्रचारामध्ये ॲग्रेसिव्ह भूमिकेमध्ये त्यांनी प्रचार केलेला आहे, नाही असं आपण म्हणत नाही. आणि नगर तालुक्यामध्ये शिवाजीराव कर्डिले हे माझे आमदार आहेत आणि साहजिकच तेही अनेक वर्षापासून, एक 10-15 वर्षापासून पक्षामध्ये काम करत आहेत. तेव्हा त्यांच्याकडे सापत्न वागणूक किंवा दुजाभावाची वागणूक दिली जाते असं मला तरी नाही वाटत. महाराष्ट्रात BJPच्या ज्या जागा आहेत त्या कमी आलेल्या आहेत निवडून, तर तुम्हाला काय वाटते, नरेंद्र मोदी यांची जी लाट आहे ती कमी होते का? असं नाही. मात्र महाराष्ट्राच्या एकूण काल झालेल्या लोकसभेच्या निकालाचं जर आपण अवलोकन केलं, परीक्षण जर चांगल्या पद्धतीनं केलं, तर मताच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक पडलेला नाही आहे. 1-2 टक्क्याचं अंतर आहे या मताच्यामध्ये घडलेलं आहे. त्याला कदाचित शरद पवारला आणि उद्धव ठाकरेला पक्ष फोडीमुळे मिळालेल्या सहानुभूतीमुळे कदाचित 1-2 टक्के आमच्यापेक्षा त्यांना अधिक मतं मिळालेली आहेत. याचा अर्थ असं नाही की नरेंद्र मोदींची लाट घसरलेली आहे. मग नरेंद्र मोदीचा करिश्मा आजही तसाच आहे, तसाच राहणार आहे, कारण काम करण्याची त्यांची जी शैली आहे किंवा पद्धत आहे त्यामुळं नरेंद्र मोदीची लाट ओसरली असं मी म्हणणार नाही. फक्त मताच्या टक्केवारीमध्ये 1-2 टक्के आम्ही कमी झालेलो आहोत आणि म्हणून जागायचं प्रमाण त्या प्रमाणात घटलेलं आहे. आपण जर बारकाईने या सगळ्या गोष्टीचं जर पाहिलं तर सरासरी 1000-2000 ते 10,000च्या फरकाने अनेक जागा आमच्या गेलेल्या आहेत. त्यामुळे विधानसभेलाही मोठ्या प्रमाणावर आम्ही झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा बहुमतात महाराष्ट्राचं सरकार बनवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू असं मला एकंदरीत या निकालाचं अवलोकन केल्यानंतर वाटतं. नक्कीच तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व टीमकडून. आणि तुम्ही आता दिल्ली दौऱ्यासाठी जात आहात, तर त्यासाठी तुम्हाला अधिक आमच्या सर्वांकडनं प्रेम आणि तुमचं अभिनंदनसुद्धा करते आणि तुमचा जो दौरा आहे तो सुखाचा हो अशी अपेक्षा करते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.